विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इंजिनिअरिंग ड्राइंगमध्ये प्रोजेक्शन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार या प्रोजेक्शन या नवीन टॉपिकवरती आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी लक्षपूर्वक माहिती समजून घ्यावायची आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये कोणत्याही वस्तूची निर्मिती करत असताना प्रथम त्या वस्तूची पूर्ण कल्पना कारागिरास येण्यासाठी आपण त्या वस्तूचे एक ड्रॉइंग, त्या वस्तूची कल्पना कागदावर आपण ड्रॉइंगच्या स्वरूपात ग्राफिकल रिप्रेझेंटेशनद्वारे आपण ती मांडत असतो. म्हणजेच आपण त्या वस्तूचे एक चित्र तयार करतो किंवा ड्रॉइंग तयार करतो. त्यालाच आपण प्रोजेक्शन किंवा प्रक्षेप असे म्हणतात. तर या ड्रॉइंगवरून कारागिराला ती वस्तू तयार करताना पुरेपूर कल्पना येत असते. त्यानंतर आपण प्रोजेक्शन जे चित्र तयार करत असतो त्याच्या टाईप्सविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रोजेक्शन म्हणजेच प्रक्षेप. तर कोणत्याही वस्तूची ड्रॉइंग तयार करताना तिचे चित्र तयार करण्याची जी पद्धत आहे, सिंगल व्ह्यू मेथड, त्यानंतर मल्टी व्ह्यू मेथड. तर सिंगल व्ह्यू मेथड म्हणजे नेमकं काय? तर त्या वस्तूची कल्पना आपण ड्रॉइंगमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करताना तिचं एकच दृश्य तयार करत असतो आणि ते एकाच दृश्यामध्ये जसं त्या वस्तूची लांबी असेल, रुंदी असेल किंवा उंची असेल, म्हणजेच 3 डायमेन्शन म्हणजे ह्या एकाच चित्रामध्ये स्पष्ट होत असतात. याला म्हणतात 3 डायमेन्शनल 3D म्हणतात ड्रॉइंगमध्ये. मल्टीव्ह्यू म्हणजे एकच दृश्य तयार करून त्या वस्तूची कल्पना मांडणे म्हणजे 3D. मल्टीव्ह्यू म्हणजे जी वस्तू आहे त्या वस्तूची कल्पना मांडत असताना त्या वस्तूचे एकापेक्षा अनेक दृश्य, एकापेक्षा मल्टी म्हणजे जास्त दृश्यामध्ये त्या वस्तूची कल्पना कागदावरती प्रकट करणे, याला मल्टीव्ह्यू. म्हणजे प्रक्षेपचे कोणते प्रकार झाले? सिंगल व्ह्यू मेथड आणि मल्टीव्ह्यू मेथड. तर सिंगल व्ह्यू मेथडमध्ये येतो आहे पिक्टोरियल प्रोजेक्शन्स म्हणजे 3D. म्हणजे त्या वस्तूची कल्पना आपण 3D 3 डायमेन्शन्समध्ये मांडत असतो. म्हणजे एकच चित्रामध्ये त्या वस्तूची आपल्याला त्याची लांबी, रुंदी आणि उंचीची कल्पना येईल. याला म्हणतात पिक्टोरियल प्रोजेक्शन्स. आणि मल्टीव्ह्यू मेथडची जी पद्धत आहे ही आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स म्हणजे लंबजन्य प्रक्षेप. तर पिक्टोरियल प्रोजेक्शनमध्ये म्हणजे पिक्टोरियल प्रोजेक्शन एखाद्याने विचारलं तर ही कोणती मेथड आहे? सिंगल व्ह्यू मेथड. म्हणजे यामध्ये आपण त्या वस्तूची कल्पना एकच चित्र काढून स्पष्ट करत असतो. पिक्टोरियल प्रोजेक्शनचे जे टाईप्स पडतात, एक आहे आयसोमेट्रिक व्ह्यू, दुसरं आहे ऑब्लिक आणि तिसरं आहे परस्पेक्टिव्ह. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ही मल्टीव्ह्यू मेथड आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त दृश्यामध्ये आपण त्या वस्तूची कल्पना आपण मांडत असतो. तर याची जे
लंबजन्य प्रक्षेपचे जे प्रकार पडतात हे आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड, त्याचप्रमाणे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. तर आपल्या अभियांत्रिकी आरेखनमध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, जो आपण पुढच्या वीकमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये पिक्टोरियल प्रोजेक्शनचे जे टाईप्स आहेत, आयसोमेट्रिक व्ह्यू. तर आयसोमेट्रिक व्ह्यूबद्दल तुम्हाला कल्पना आहेच, कारण की यापूर्वी आपण सॉलिड फिगर्स ह्या आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये काढलेले आहेत. तर त्याचप्रमाणे ऑब्लिक व्ह्यू, या दोन्ही व्ह्यूमध्ये ॲक्सिसची रचना ही थोडी अलग अलग असते. आणि परस्पेक्टिव्ह व्ह्यू जो आहे, म्हणजे यामध्ये वस्तूची जी कल्पना मांडलेली असते, जेवढं आपण जे नॉन आयसोमेट्रिक लाईन्स असतात याच्यामध्ये, आणि जेवढं आपण ती फिगर्स आपण जवळून पाहणार तेवढंच त्याची प्रतिमा ही आपल्याला खूप मोठी दिसत असते. परंतु परस्पेक्टिव्ह व्ह्यू किंवा परस्पेक्टिव्ह प्रोजेक्शन्स हे नॉट आपलं मेकॅनिकल ब्रँचसोबत आपल्याला कन्सल्ट नाही आहे. आणि या परस्पेक्टिव्ह व्ह्यूचे जे उपयोग करतात हा सिव्हिल डिपार्टमेंट, जे स्थापत्य बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्सवाले करतात, सिव्हिल डिपार्टमेंट्स जे आहे कामाचं आहे. त्यामुळे आपण याकडे जास्त आपण तेवढं काही पाहणार नाहोत. आपल्या मेकॅनिकल सेक्शनला आपल्यासाठी महत्त्वाची असणारे जे आहेत आयसोमेट्रिक व्ह्यू आणि ऑब्लिक व्ह्यू. कारण यावरती सुद्धा आपल्याला, कारण आयसोमेट्रिक प्रश्न रिड्रा मागील वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला होता ऑब्लिक व्ह्यूमध्ये सुद्धा. तर याविषयी आपण आयसोमेट्रिक व्ह्यू आणि ऑब्लिक व्ह्यूमध्ये सुद्धा काय डिफरन्स आहे याची आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करत असताना आपण कशा पद्धतीचे ॲक्सिस प्लॉट करतो आहे याविषयी आपण सॉलिड फिगरमध्येच आपल्याला आयसोमेट्रिक बॉक्सची रचना माहीत आहे. त्या करण्याकरता आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घेत असतो, एक पॉईंट मार्क करून. या भागाला जाणारा एक ॲक्सिस 30 डिग्रीमध्ये असतो, या भागाला सुद्धा 30 डिग्रीमध्ये, आणि अपवर्ड जाणारा ॲक्सिस जो असतो हा हॉरिझॉन्टल लाईनला 90 डिग्रीमध्ये असतो. तर याची कल्पना आहेच. तर म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये दोन जे ॲक्सिस आहेत हे ग्राउंड लेवलला इन्क्लिनेशन म्हणजे रिफायडिंग साईड्स असतात, रिफिडिंग होत गेलेले असतात, आणि त्याचा जो अँगल असतो हा किती असतो, 30 डिग्रीमध्ये असतो. तेच जर बघा, तर हा जो झेड ॲक्सिस हा अपवर्ड गेलेला आहे, हे अपवर्ड वरती न जाता हे जर आपण इथून दोन ॲक्सिस कॉन्स्टंट ठेवले हॉरिझॉन्टल लेवलला, बघा इथं एक्स ॲक्सिस 30 डिग्रीमध्ये हॉरिझॉन्टल लेवलला, इकडे 30, आणि अपवर्ड जाणारा ॲक्सिस वर न करता आपण डाऊनवर्ड खाली जर डाऊनवर्ड केलं तर बघा, आणि या तिन्ही जे ॲक्सिस आहेत एक्स, वाय आणि झेड, या तिन्ही ॲक्सिसचं परस्परातील अँगल जो असतो हा किती मोजला आपण, तर हा किती आहे 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये तिन्ही ॲक्सिस जे असतात हे परस्परांना 120 अंशाच्या कोनात काढलेले असतात. तर ही आयसोमेट्रिक व्ह्यू करता नेहमी ही पद्धत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तेच जर आपण ऑब्लिक व्ह्यूची ॲक्सिसची रचनेचा आपण जर विचार जर केलं तर बघा, एक हॉरिझॉन्टल लाईन्स काढलेली आहे ग्राउंड लेवलला, यावरती एक पॉईंट मार्क केलेला आहे. तर या पॉईंटपासून या भागाला एक एक्स ॲक्सिस त्या सरळ रेषेत आधारला बेसला सरळ रेषेत गेलेला आहे एक्स ॲक्सिस. नंतर हे अपवर्ड जाणारं जे ॲक्सिस आहे, हे झेड ॲक्सिस आहे, हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला किती डिग्रीमध्ये काढलेले असतात, 90 डिग्रीमध्ये काढले असतात. त्याचप्रमाणे ग्राउंड लेवलला या भागाला जो रिफिडिंग साईडला जाणारा जो ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस, हा इन्क्लिनेशनमध्ये काढलेला आहे, म्हणजे कोनामध्ये काढलेला आहे. आणि हा जो अँगल असतो हॉरिझॉन्टल लेवलला, हे जे रेफरन्स लाईन आहे आपली, ह्याला अँगल जो आहे, जसं आयसोमेट्रिकमध्ये किती आहे, रिफिडिंग साईडला जाणारे जे दोन्ही ॲक्सिस असतात हे 30 डिग्रीमध्ये
काढलेले असतात. आयसोमेट्रिकमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, दोन ॲक्सिस हे एकमेकाला 90 डिग्रीमध्ये असतात. त्याचप्रमाणे रिफिटिंग फाईलला जाणारा जो ॲक्सिस आहे, उदाहरणार्थ वाय ॲक्सिस, हा 30 डिग्री, 45 डिग्री किंवा 60 अंशामध्ये सुद्धा काढला जातो. तर हा एक आयसोमेट्रिक व्ह्यू ॲक्सिसचं, त्याचप्रमाणे ऑब्लिक व्ह्यूची ॲक्सिसची रचना अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आपण इथं एक आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये एक जॅब काढलेला आहे. तर आयसोमेट्रिक ॲक्सिस कसं प्लॉट करायचं हे आपल्याला माहीतच आहे. तर त्याचे जे डायमेन्शन दिले असेल त्या डायमेन्शनमध्ये आपल्याला हे दृश्य काढावे लागणार आहे. त्यानंतर हीच फिगर आपण आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये जी फिगर्स आपण काढलेली आहे त्याची जी डायमेन्शन्स आहे तेच डायमेन्शन कन्सिडर करून याला आपण ऑब्लिक व्ह्यूमध्ये सुद्धा काढून दाखवलेलं आहे. आणि ऑब्लिक व्ह्यूमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. बघा इथं ऑब्लिक व्ह्यूमध्ये हे बघा, ऑब्लिक व्ह्यू त्याचे दोन प्रकार आहेत, एक कॅव्हिलियर आणि दुसरं कॅबिनेट. म्हणजे कॅव्हिलियर ऑब्लिक व्ह्यू आणि कॅबिनेट ऑब्लिक व्ह्यू. तर आपल्याला माहीतच आहे की ॲक्सिसची जी रचना आहे, तर हे बघा, ही हॉरिझॉन्टल रेफरन्स लाईन आहे. एक पॉईंट मार्क केलं, या भागाला एक ॲक्सिस एक्स, अपवर्ड जाणारा एक वाय ॲक्सिस काढलेला आहे, अपवर्ड जाणारा झेड ॲक्सिस, आणि या भागाला जाणारा जे ॲक्सिस असेल वाय ॲक्सिस, हा ग्राउंड लेवलला किती डिग्रीमध्ये काढलेला आहे, हा 30मध्ये सुद्धा काढलं जाते, 45 अंशामध्ये सुद्धा काढलं जाते किंवा 60 अंशामध्ये सुद्धा काढलं जाते. आणि स्पेशली जर प्रॉब्लेममध्ये जर दिलं असेल रिफिटिंग फाईलला जाणार ॲक्सिस ही एवढेच अंशामध्ये काढा, तर त्याच अंशात काढायचं. नसेल दिले तर 30 डिग्रीमध्ये, 45 डिग्री किंवा 60 डिग्रीपैकी तुम्हाला जे सुटेबल असेल ते आपल्याला अँगल घेता येतो. तर या भागाला तर कॅव्हिलियर ऑब्लिक म्हणजे ॲक्सिसची रचना केली तुम्ही याप्रमाणे ऑब्लिक व्ह्यूमध्ये. त्यानंतर ते जे दृश्य असेल, जसं हे डायमेन्शन्स किती आहे या भागाला 40, म्हणजे एक ॲक्सिस, दुसरं हे उंचीला जाणारं ॲक्सिस आहे, हे झेड ॲक्सिस आहे, या भागाला जाणार जे ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस आहे. तर या कॅव्हिलियरमध्ये जे काही डायमेन्शन असतात, लांबी असेल, उंची असेल किंवा त्याची डेप्थ म्हणता येईल किंवा तुम्हाला रुंदीसुद्धा डेप्थ किंवा त्याची रुंदी म्हणता येईल. जे हे सर्व जे डायमेन्शन असतात हे फुल स्केलमध्ये काढलेले असतात. आणि फुल स्केलमध्ये काढल्यानंतर जे ऑब्लिक व्ह्यूमध्ये जे काही फिगर्स तयार होते त्याला म्हणतात कॅव्हिलियर ऑब्लिक व्ह्यू. तेच जर आपण हेच व्ह्यू जे डायमेन्शन दिले जाणार आहे, कॅव्हिलियर आणि कॅबिनेटमध्ये कोणतं फरक आहे ते लक्षात घ्या. हेच फिगर्स आपण कॅबिनेटमध्ये सुद्धा काढलेलं आहे. तर इथंसुद्धा त्याची लेंथ 40, त्याची हाईटसुद्धा 40, परंतु डेप्थला जे गेलेलं डायमेन्शन्स होतं याला मात्र प्रत्यक्षात काढत असताना मात्र आपण कोणती स्केल वापरायची आहे, हाफ स्केल. म्हणजे या भागाला जाणारं डायमेन्शन, ॲक्सिसवर जाणारं डायमेन्शन हे फुल स्केलमध्ये असेल, हाईटला जाणारी डायमेन्शन हे सुद्धा फुल स्केलमध्ये असेल. परंतु रिफिटिंग फाईलला जाणारं जे डायमेन्शन होतं कॅव्हिलियरमध्ये बघा किती होतं, 50 होतं. तर इथं मात्र आपण कॅबिनेटमध्ये काढत असताना, प्रत्यक्षात काढत असताना आपण कितीमध्ये करणार, म्हणजे जे डायमेन्शन जे होतं रिफिटिंग फाईलला जाणारे हे 50 होतं. तर याला आपण हाफ स्केलमध्ये काढणार. म्हणजे आपण प्रत्यक्षात ड्रॉ करताना या रेषेवरती डायमेन्शन आपण घेणार फक्त 25 मिलीमीटरच घेणार. म्हणजे बघा दोघातला फरक बघा, कॅव्हिलियर ऑब्लिक व्ह्यू आणि कॅबिनेट ऑब्लिक व्ह्यू अशा पद्धतीचे सुद्धा आपल्याला ड्रॉ करायचं आहे. इथं बघा आयसोमेट्रिकमध्ये जो सर्कल आलेला आहे, हा आयसोमेट्रिकमध्ये सर्कल कसं काढायचं हे आपल्याला माहीत आहे. परंतु ज्यावेळेस ऑब्लिकमध्ये एखादा सर्कल हा जे ॲक्सिस आहे, जसं ही एक ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस, झेड ॲक्सिस, इथं
परपेंडिक्युलर आलेला आहे, म्हणजे इथं तुम्हाला आयसोमेट्रिक सर्कल काढायचा आहे काय नाही. इथं तुमचा निघणारा सर्कल हा प्लेन निघेल. जे आपली जी नेहमीची सर्कल काढण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीने प्लेन सर्कल्स तयार होईल. इथंसुद्धा प्लेन सर्कल्स तयार होईल. परंतु एखादा सर्कल ज्यावेळेस तुमच्या रिसिडिंग साईडमध्ये जाईल त्यावेळेस मात्र तुम्हाला साधं सर्कल काढून चालत नाही. त्यावेळेस तुम्हाला ती आयसोमेट्रिक सर्कल ड्रा करावा लागतो. परंतु इथं ऑब्लिकमध्ये जे काही सर्कल दिलेलं आहे या फेसवरती, हे दोन्ही ॲक्सिस हे 90 डिग्रीवरती असल्यामुळे इथं येणारा सर्कल हा तुम्हाला प्लेन फिगर साधं कंपासचा वापर करून तेवढे रेडियस घ्यायचा आहे, सेंटर पॉईंट मार्क करून आणि सर्कल ड्रा करायचा आहे. इथंसुद्धा त्याच पद्धतीनं करायचं आहे. अशा रीतीने आपण आयसोमेट्रिक व्ह्यू आणि ऑब्लिक व्ह्यू यामधील फरक समजून घेतलेला आहे. आणि या तिन्ही जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला होम असाइनमेंटमध्ये देण्यात येतील. धन्यवाद.